हाय, मी कल्याणी भोगले. मी फाईन आर्टिस्ट आहे. ह्या चॅनलवर तुम्ही आर्ट रिलेटेड अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळतील. आपण मोठमोठ्या आर्टिस्टवर, आर्ट बुक्सवर चर्चा करतो. चित्र कशी बघायची, गॅलरीत कसं जायचं, कुठल्या गॅलरीजमध्ये जायचं, मोठा कलाकार कसं बनावं, कलेत चित्र काढताना काय काय अडचणी येतात, अशा अनेक गोष्टींवर आपण चर्चा करतो. तसंच लहान मुलांना कसं या AIच्या काळात चित्र शिकवायची, अशा अनेक गोष्टींवर मी चर्चा केली आहे. माझं नेहमी चॅनल बघणाऱ्यांना त्यांच्या पाठिंब्यासाठी खूप धन्यवाद आणि नव्या युजर्सना वेलकम. हाय, नमस्कार. मी कल्याणी भोगले आणि आपण गेले 3 व्हिडिओज आर्टिस्ट ब्लॉक आर्ट ब्लॉक म्हणजे कलेच्या क्षेत्रात सगळ्यांना काय काय प्रॉब्लेम येतात किंवा आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ शकतील आणि मला काय आले होते ह्याच्यावर आपण चर्चा करतोय. मी आतापर्यंत 2-3 अनुभव तुम्हाला सांगितलेले आहेत, पण आता आज मी तिसरा अनुभव सांगणार आहे. पण हा तिसरा अनुभव काही पेंटिंग, व्हिडिओ मेकिंग, कविता तयार करणे वगैरे ह्याच्यावर नसून तर टीचिंगसाठी आहे. आता तुम्ही म्हणाल की टीचिंग हे काय क्रिएटिव्ह प्रोफेशन आहे का? तर माझ्या मते क्रिएटिव्ह प्रोफेशन टीचिंग क्रिएटिव्ह प्रोफेशनच आहे आणि ते तसंच असलं पाहिजे, तरच स्टुडंटना किंवा जे शिकतायत त्यांना इंटरेस्ट घेऊन शिकता येईल आणि चांगलं चांगलं आपल्याला शिकवता येईल. तर आता कधी कधी असं होतं ना की खूप वर्ष आपण शिकवतोय, म्हणजे माझं असंच झालं. माझी गोष्ट मी तुम्हाला आता सांगायला लागली आहे. तर माझं असंच झालं की मी बरेच वर्ष वेब डिझायनिंग, UI डिझायनिंग शिकवत होते आणि तर तेव्हा मला सगळे मॅडम तुम्ही खूप छान शिकवता, हे वगैरे एकदम परफेक्ट. त्यामुळे शिकवणं तर परफेक्ट होतं, येत सगळं होतं, नॉलेज परफेक्ट होतं माझं. पण एकदा असा एक स्टुडंट आला की ज्याला मी शिकवलेलं कळत नव्हतं. आता काय शिकवत होते मी, तर जनरली त्या UI वेब डिझायनिंगमध्ये काही टूल्स असतात की ज्याने आपण ग्राफिक्स तयार करतो किंवा इमेजेस तयार करतो, आणि एक कोड म्हणजे HTML असतं की जे थोडंसं लँग्वेज आहे, सोपी लँग्वेज आहे, पण ती शिकवली जाते आणि मी ती शिकवायचे. तर जेव्हा हे शिकवत होते तेव्हा त्या स्टुडंटला, पर्टिक्युलरली त्या स्टुडंटला जेव्हा मी HTML शिकवायला लागले तेव्हा त्याचा इंटरेस्टच गेला. त्याला येत नव्हतं आणि तो शिकतच नव्हता. तो काही मंद नाही, कोणीच मंद नसतं तो काही स्लो स्टुडंट होता का, त्याला येत नव्हतं का, असं काही नव्हतं, पण त्याला ते कळतच नव्हतं. आणि मग सगळे म्हणले, नाही हो मॅडम तुम्ही एवढं छान शिकवता. बाकीचे म्हणत होते, स्टुडंट म्हणत होते, म्हणजे कलिग्स म्हणत होते की तुम्ही छान शिकवता, त्यालाच येत नसेल, त्याचा तो हेच नसेल, म्हणजे तो प्रांतच नाही आहे तो. पण मला जरा अस्वस्थ होत होतं की असं कसं शक्य आहे की एवढी सोपी गोष्ट आहे ती आणि ती काय येत नाहीये त्याला, किंवा मला शिकवता येत नाहीये का, असं मला नंतर वाटायला लागलं. पण मी असाच विचार करत होते आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती कोडिंग लँग्वेज होती किंवा ते कोड आपण टाईप करतो ना, तसं मी ते शिकवत होते. आणि त्याला फोटोशॉप आणि इलस्ट्रेटर जेव्हा शिकवलं, जेव्हा जे टूल्स होते, इमेज एडिटिंगचे टूल्स होते, ते त्याला चांगले येत होते. म्हणजे त्याच्यात काय होतं आणि फरक काय होता दोन्ही, तर फोटोशॉप आणि इलस्ट्रेटर जेव्हा शिकवत होते तेव्हा त्याच्यात इमेज एडिटिंग म्हणजे त्याच्यात आयकॉन्स होते आणि मग ते ड्रॅग अँड ड्रॉप करून किंवा त्या पेनाने काढायचं वगैरे, अशा सगळ्या गोष्टी होत्या, कलर होते. आणि माझ्या लक्षात आलं की जर मी हे HTML शिकले नसते तर मी कसं केलं असतं, किंवा ज्यांना कोडिंग अजिबात येत नाहीये ते कसं शिकतील. तर तो माणूस किंवा तो मुलगा व्हिज्युअल होता, व्हिज्युअली इन्क्लाइंड होता. त्याला जास्त बघून गोष्टी किंवा काही लोकांना चित्र काढून किंवा चित्राने गोष्टी कळतात. मग मी काय केलं, त्याला सरळ सोप्या भाषेत फळ्यावर ते कसं स्ट्रक्चर आहे ते काढून दाखवलं आणि अक्षरशः एका सेशनमध्ये, म्हणजे मी जेव्हा त्याला काढून सांगितलं तेव्हा एका सेक्शनमध्ये त्याला कळलं आणि म्हणलं मॅडम माझ्या आता लक्षात आलंय. आणि त्याच्यानंतर त्याने थोडा प्रयत्न केला आणि त्याला ते चांगलं यायला लागलं म्हणजे एवढीशी छोटी गोष्ट होती. काय छोटी गोष्ट होती, तर मी ते टाईप करून त्याला शिकवत होते, पण मी जेव्हा त्याला व्हिज्युअली सांगितलं तेव्हा त्याला ते कळलं. म्हणजे आता हा आर्टिस्ट ब्लॉक, खरं तर म्हणजे हा ब्लॉक माझा होता, कारण मला वाटत होतं मी इतके वर्ष शिकवतीये, परफेक्ट मला येत आहे, मी बरोबर सांगतेय, किंवा मी खूप बडबड करून अगदी ह्या पद्धतीने त्या पद्धतीने सगळं सांगत होते. पण त्याला जेव्हा मी काढून दाखवलं, चित्र काढून दाखवलं, तेव्हा त्याला ते कळलं. म्हणजे हा एक प्रकारचा असाही ब्लॉक असू शकतो. तर मला असं वाटतं की कधी कधी म्हणजे समोरच्या व्यक्तीलाच येत नाहीये किंवा समोरची व्यक्ती समजण्याची कुवत तिला नाहीये,
असं आपण काही काही वेळेस धरतो. आपले क्लायंट असो किंवा आपले कस्टमर्स असो किंवा कोणी समोरची व्यक्ती, आपले मुलं असो, घरातले नातेवाईक असो किंवा स्टुडंट असो. तर मला असं वाटतं की हे कम्युनिकेशन सुद्धा आर्ट शिकवणं, टीचिंग आणि कम्युनिकेशन सुद्धा एक पार्ट ऑफ क्रिएटिव्ह प्रोसेसच आहे. आणि एक आपण एका लूपमध्ये ट्रॅप असतो की तसंच शिकवत जात होते, मी तसंच करत होते. तर थोडंसं बाहेर येऊन थोडासा विचार करून त्या स्टुडंटनी मला शिकवलं की हां, हे असं सांगितलं तर ते जास्त लक्षात येईल. खरं तर मी व्हिज्युअलच पर्सन आहे, पण तरीसुद्धा माझ्या लक्षात येत नव्हतं की असं करायला पाहिजे. तर ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण ह्याच्यावरनं असे पण ब्लॉग्स, असे पण आर्ट ब्लॉग्स आपल्या आयुष्यात येऊ शकतात किंवा हे शिकवून जातं काहीतरी. तर कसा वाटला तुम्हाला हे माझी गोष्ट किंवा हा अनुभव? आणि तुमच्याकडे असा काही अनुभव आहे का, तर तुम्ही सांगा. तर मग आता ह्याच्यातनं घ्यायचं काय, ह्याच्यातनं शेवटी घ्यायचं काय? तर कितीही आपण परफेक्ट एखाद्या लेवलला गेलो असलो, आपल्याला सगळं येत असलं आणि माहिती आपल्याला ह्याच्यातलं सगळं नॉलेज आहे, सगळं आहे, तरीसुद्धा कधी कधी खूप नॉलेज असून, खूप तयारी असून सुद्धा आर्ट ब्लॉक येऊ शकतो. कारण आपण एकाच दृष्टीने विचार करतो आणि तेव्हा तो एक ब्लॉक निर्माण होऊ शकतो. पेंटिंगमध्ये पण होऊ शकतं हे, की तेच सगळं नॉलेज आहे, सगळं आहे, सगळं माहिती आहे, प्रोसेस माहिती आहे, सगळं येत आहे, पण त्याच दृष्टीने मी विचार केला तर कदाचित ते चांगलं होत नाही किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. पण मी थोडासा वेगळा अँगल, वेगळ्या दृष्टीने विचार केला, शांत बसपणे जाऊन किंवा समोरची व्यक्ती काय म्हणते हे ऐकून, तर तो आर्ट ब्लॉक किंवा तो ब्लॉक सॉल्व्ह होऊ शकतो. तुमचे अनुभव, तुमच्या कमेंट्स नक्की सांगा. लाईक करा, शेअर करत, आवडलं असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल, तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब करा. ओके, टाटा, बाय बाय. आणि हो, तुम्हाला मी आतापर्यंत कधीच सांगितलेलं नाहीये, पण मी आत्ता सांगतेय की जरी मी व्हिडिओ करत असले किंवा व्हिडिओमध्ये वेगवेगळे कंटेंट सांगत असले तरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पेंटिंग करणं हे माझा मेन फोकस आहे किंवा माझा मेन गोष्ट आहे. आणि मी, माझा स्टुडिओ आहे सिंहगड रोडला पुण्यात, तिथे मी नेहमी माझ्या स्टुडिओमध्ये पेंटिंग करते. तर तुम्हाला जर तुमच्या घरात लावायला, ऑफिसेसमध्ये लावायला, गिफ्ट द्यायला पेंटिंग हवी असतील आणि तुम्हाला माझी स्टाईल आवडत असेल, तुम्हाला माझी काही पेंटिंग आवडली, तर तुम्ही नक्की मला DM करू शकता, मेसेज पाठवू शकता, मेल लिहू शकता. आणि खाली लिंकमध्ये माझ्या फेसबुकची लिंक आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये फेसबुकची लिंक आहे, इन्स्टाची लिंक आहे. तुम्ही तिथे कुठेही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला विचारू शकता. किंवा तुमचं नवीन घर असेल तर तुमच्या घराच्या लिव्हिंग रूमप्रमाणे, बेडरूमप्रमाणे, तुमच्या कलर कॉम्बिनेशनप्रमाणे पण मी तुम्हाला आर्टवर्क तयार करून देऊ शकते. अर्थात त्याच्यात काही काही गोष्टी इन्क्लुडेड आहेत की तुम्हाला कुठल्या प्रकारचं आर्टवर्क हवं आहे काय ते, पण तुम्ही मला नक्कीच त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे, जर पण तुम्ही स्वतः पेंटिंग करत असाल आणि तुम्ही नव्याने सुरू केलं असेल तर तुम्ही काही काही छोटे छोटे पेंटिंग करून बघितले असतील आणि तुम्हाला वॉटर कलरमध्ये इंटरेस्ट असेल तर मी वॉटर कलरमध्ये ऑनलाईन कोर्स तयार केलेला आहे की ज्याच्यात तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही. अगदी स्टेप बाय स्टेप 10 व्हिडिओ केलेले आहेत आणि त्या 10 व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला बेसिक वॉटर कलर पेंटिंग टेक्निक, वॉटर कलरसाठी टेक्निक जास्त गरजेचं आहे, ते आलं की मग आपण छान फ्रीली करू शकतो. तर ते टेक्निक शिकलेलं आहे त्या 10 व्हिडिओमध्ये, तर त्या बघून तुम्ही करू शकता. ते अतिशय कमी किमतीत म्हणजे फक्त 1500 रुपयात अवेलेबल आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी मला मेसेज करू शकता आणि मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर त्या लिंक्स पाठवीन किंवा यूट्यूबच्या पण लिंक्स देऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही मला सांगा जर तुम्हाला हवं असेल तर. ओके, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. ओके, चलो बाय.